दुनिया को बहुत समय लगा। अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात, पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे। आणि म्हणून आज उद्या जेव्हा या संदर्भात माननीय सभापतींना आपलं रुलिंग द्यायचं आहे ते रुलिंग देऊ शकतील, पण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन मात्र ही आहे, हे मी या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण व्यवस्थितपणे केलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की सभापती किंवा इथे असलेले अध्यक्ष असतील किंवा त्या चेअरवर बसलेली जी व्यक्ती असेल ते फक्त निर्देश देऊ शकतात, कारवाई करू शकत नाही, अशा प्रकारच्या सूचना करू शकतात। आणि ते म्हणतात त्याप्रमाणे ते व्हेरीफाय केल्यानंतर जर ते योग्य असेल तर ते इम्प्लिमेंट केलं जाईल। नाहीतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे मी रेकॉर्डवर फक्त आणतोय, त्याच्यातून सगळ्याचं मी रेकॉर्ड फक्त आणतोय, मी बाकी काही करत नाही। त्यामुळे प्रलंबित असलेलं रुलिंग लवकरात लवकर आपल्याला मिळेल।